मकर संक्रांतीनिमित्त पतंग उडवले जातात. तर जे नायलॉन मांजाचा वापर आणि विक्री होते आहे, त्याच्यावर बंदी असणार. तर त्याच्यावर काही कारवाई करण्यात येईल आणि काही नागरिकांना काय आवाहन करणार आपण? बरोबर आहे. संक्रांतीनिमित्त चोपडा शहर आणि परिसरामध्ये किंवा पूर्ण जिल्ह्यामध्ये पतंगबाजी केली जाते. ह्या पतंगाकरिता बऱ्याच वेळा नायलॉन मांजाचा वापर केला जातो आणि त्याचा वापर केल्यामुळं बरेच असे अपघात घडलेले आहेत. आम्हीही नायलॉन मांजा पतंगासाठी वापरास पूर्ण शासनाने बंदी केलेली आहे. डिसेंबर महिन्यामध्ये 24 आणि 25 तारखेला आम्ही असे नायलॉन मांजा ज्या पतंगासाठी वापरले गेले त्यांच्यावर आम्ही कारवाई केलेली आहे. 2 केसेस झालेल्या आहेत. अजूनही असं कोणी विक्री करतं आहे का याचा आम्ही शोध घेत आहोत आणि त्या पद्धतीनं पुढचे जर कोणी मिळून आलं तर आम्ही कारवाई करत आहोत. नागरिकांना आवाहन आहे की अशा प्रकारचा नायलॉन मांजा पतंगबाजी करता वापरण्यात येऊ नये, त्याच्यावर बंदी आहे.